साईदीप हिरो क्रिकेट अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय वन डे सिरीज स्पर्धेचे विजेतेपद एसके क्रिकेट अकॅडमी संघाने पटकावले। स्पर्धा ही खेळाडूंच्या जीवनाला कलाटणी देणारी असते। देविका देशमुख वाकुड येथील मैदानावर साईदीप हिरो क्रिकेट अकॅडमी आयोजित 14 वर्षाखालील राज्यस्तरीय वन डे सिरीज स्पर्धा मोठ्या उत्सवात संपन्न झाली। या स्पर्धेत विजेतेपद एसके क्रिकेट अकॅडमी संघाने पटकावले, तर उपविजेतेपद समर्थन नेट संघाला मिळाले। तिसरे विजेतेपद टॉपर्स क्रिकेट अकॅडमी तर चौथे विजेतेपद अजय शितोळे क्रिकेट संघाला मिळाले। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील खेळाडू सहभागी होत असून खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते। स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो। शालेय जीवनामध्येच टर्फ विकेट व खेळण्यासाठी संधी व योग्य मार्गदर्शन मिळाल्याचा चांगला खेळाडू निर्माण होईल, असे प्रतिपादन संदीप घोडके यांनी केले। साईदीप हिरो क्रिकेट अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय वन डे सिरीज स्पर्धेचे विजेतेपद एसके क्रिकेट अकॅडमी संघाला प्रदान करताना देविका देशमुख, डॉक्टर मुग्धा तनवर, रमा पंजाबी, शीतल इथापे, स्मिता फुले, संदीप घोडके, संदीप आडोळे, डॉक्टर हर्षवर्धन तनवर, सम्राट देशमुख, प्रीतम पवार, रामकृष्ण इथापे, राहुल गोरे, अनिल शिंदे, चैतन्य निंबाळकर, ओंकार झिपुर्डे, इम्रान शेख, कृष्णा गोकुळ, शशांक जोशी आदी उपस्थित होते। विद्यार्थिनींनी शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळाचे धडे घेतल्यास चांगला विद्यार्थी निर्माण होत असतो। क्रिकेट खेळामध्ये सातत्य ठेवत मेहनत, सिद्ध व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येत असते। वारंवार स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे। त्या माध्यमातून खेळाडू आपले प्रदर्शन करीत असतो आणि त्यातूनच चुकांचे निरसन देखील केले जाते। स्पर्धा ही खेळाडूंच्या जीवनाला कलाटणी देणारी असते, असे मत देविका देशमुख यांनी व्यक्त केले। साईदीप हिरो क्रिकेट अकॅडमी आयोजित वन डे सिरीज स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज देवांशी घोडके, मॅन ऑफ द मॅच शौर्य देशमुख, बेस्ट बॅटमॅन अनिकेत शिनारे, बेस्ट बॉलर अभय कोतकर, बेस्ट फिल्डर शौकत पंजाबी यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले, अशी माहिती संदीप आडोळे यांनी दिली आहे। या स्पर्धेचे नियोजन ऋषिकेश सुंबे, महेश गागरे, साहिल सय्यद, अजिंक्य बिजा, विशाल शिंदे, प्रशांत शेरकर, आरिफ शेख यांनी केले होते। मी आयोजित अंडर 14 ची स्पर्धा आज इथे पार पडली आहे। पहिल्यांदा तर मी आपल्या सगळ्यांतर्फे परत एकदा मेजर संदीप घोडके यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो की मुलांसाठी त्यांनी एवढी चांगली फॅसिलिटी इथे अवेलेबल करून दिली। घोडके सरांबरोबरच आपली पूर्ण टुर्नामेंट सुरळीत पार पडण्यासाठी अजून 4 जण खूप झटत होते, ते म्हणजे ग्राउंड्समॅन, अंपायर्स आणि स्कोरर। तर आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना पण एकदा चांगलं क्लॅपिंग त्यांच्यासाठी होऊ द्या। तुमच्याबरोबर ही माणसं पण कंटिन्यू उन्हात उभी आहेत, स्कोरिंग करतायत, ग्राउंड प्रिपेअर करतायत। त्याच्यानंतर मुलांचं तर कौतुक आहेच, इतक्या लहान वयात इतक्या वेळा येऊन खेळणं ग्राउंडवर, पण त्याच्याबरोबर मी उपस्थित असलेल्या पालकवर्गाचं पण हार्दिक आभार मानतो की तुम्ही मुलांना एवढं सपोर्ट करताय। मला बघून का होईना, पण सगळे येत आहे निदान ग्राउंडवर, इट्स अ गुड थिंग। आणि नंतर सगळ्या टीम्सचं, जिंकलेल्या टीमचं कमी अभिनंदन, जी टीम रनरअप आली आहे तिचं जास्त अभिनंदन, कारण आपल्याला पुढच्या वेळी काहीतरी मोटिवेशन पाहिजे ही मॅच मारायसाठी, ठीक आहे। आणि सगळ्याच टीम म्हणजे टोटल ज्या 6 टीम होत्या, प्रत्येकाने आपापलं बेस्ट फूट फॉरवर्ड ठेवलं होतं। जसं ऑलरेडी दिग्गज लोकांनी सांगितलं आहे की विनिंग और लुझिंग इज अ पार्ट ऑफ द गेम। याच्यातनं आपण काय शिकतोय आणि पुढच्या मॅचला येताना कुठल्या गोष्टी आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो। जसं की आपण बॅटिंग खूप चांगली केली समर्थनी आज, पण मधला काही फेज गेला की याच्यामध्ये आपण खूप जास्त स्लो खेळलो। इम्रान सर सांगत होते बाहेरनं, तेव्हा जर आपला थोडासा रन रेट वाढला असता तर माइट बी 200च्या ऐवजी तुम्ही 250 टार्गेट ठेवलं असतं समोर, ते डिफेंड करताना माइट बी थोडा वेळचा तुम्हाला बेनिफिट मिळाला असता। तर या छोट्या छोट्या गोष्टी शिकून पुढच्या टुर्नामेंटमध्ये येताना आपण जास्त प्रोग्रेसिव्हली यायचं, ठीक आहे। वन्स अगेन कॉंग्रॅट्स एव्हरीवन आणि मेजर सरांना थँक्यू सो मच। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।